Hello friends, how are you? I am your friend Shashikant Bihari. Today we are going to learn prepositions. Prepositions means शब्दयोगी अव्यय. जे शब्द दोन नामामधील किंवा सर्व नामामधील वाक्यामध्ये दोन शब्दामधील संबंध दर्शवितात त्यांना शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. महत्त्वाची वापरली जाणारी शब्दयोगी अव्यय ही पुढील प्रमाणे आहेत, ज्यांना सिंपल प्रिपोजिशन्स असे म्हणतात. सिंपल प्रिपोजिशन्स कोणकोणती आहेत बरं? एटी ॲट, बी वाय बाय, एफ ओ आर फॉर, एफ आर ओ एम फ्रॉम, आय एन इन म्हणजे आत, ओ एफ ऑफ, ओ डबल एफ ऑफ, ओ एन ऑन, ओ यू टी आउट, टी एच आर ओ यू जी एस थ्रू, टिल, टू, अप, विथ ही झाली काही सिंपल प्रिपोजिशन्स. मित्रांनो, त्यानंतर काही कंपाऊंड प्रिपोजिशन्स आहेत. कंपाऊंड प्रिपोजिशन्समध्ये ए किंवा बी असं नाम किंवा विशेषण किंवा क्रियाविशेषणाच्या बरोबर वापरतात. आता कसं बरं? एचा वर्ग आपण कसा केलेला आहे? ए फॉर अबाउट, ए फॉर अबव, अबव म्हणजे वर. त्यानंतर ॲक्रॉस, अलॉंग, अमॉंग, अमिड्स्ट, अमॉंगस्ट आणि अराउंड. म्हणजे काही प्रिपोजिशन्सची सुरुवात कशी झालेली आहे? ए नावाच्या अक्षरापासून झालेली आहे. त्यानंतरचं आहे बी. बी या अक्षरानं सुरुवात असणारी काही प्रिपोजिशन्स आहेत, ज्याच्यामध्ये बी बिलो, बी ई एल ओ डब्ल्यू, बिलो म्हणजे खाली, बिनीथ, बिटवीन, बियॉन्ड ही सगळी काय आहेत? प्रिपोजिशन्स आहेत, ज्यामध्ये ए किंवा बी नाम, विशेषण आणि क्रियाविशेषणाच्या बरोबर ही शब्दयोगी अव्यय वापरली जातात. अजून काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील, जसं की इनसाइड याला कंपाऊंड प्रिपोजिशन्स आहे, आउटसाइड बाहेरील बाजूस, विदिन, सून यामध्ये कसं केलेलं आहे बरं? हे इन आणि साईड या दोन शब्दांना एकत्र करून इनसाईड नावाचा शब्द तयार झालेला आहे, ज्याला म्हणू आपण आतील बाजूस. म्हणजे याला कंपाऊंड प्रिपोजिशन्स असं म्हणतात. आउट आणि साईड हे दोन शब्दांना एकत्र घेऊन आउटसाईड नावाचा कंपाऊंड प्रिपोजिशन तयार झालेला आहे. जसं की विथ आणि इन यांचं एकत्रीकरण विदिन झालेलं आहे. हा देखील कंपाऊंड प्रिपोजिशन्स आहे. मित्रांनो, आपण आता काही एक्झाम्पल्स पाहूया की जे सिंपल प्रिपोजिशन्सशी संबंधित आहेत. आता ॲट नावाच्या शब्दयोगी अव्ययाचा वापर कुठं केला जातो? समजा मला सांगायचं आहे की पानिपत येथे युद्ध लढले आहे, पानिपत येथे युद्ध लढले गेले असं मला सांगायचं. पानिपत येथे युद्ध लढले गेले. मग मी काय म्हणेल? द बॅटल वॉज फॉट. बॅटल म्हणजे काय? लढाई. बॅटल म्हणजे युद्ध, ज्याला आपण वॉर असं म्हणतो. द बॅटल वॉज फॉट ॲट पानिपत. पानिपत इज द हिस्टॉरिकल प्लेस, वी नो दॅट, है ना. पानिपतची लढाई माहिती आहे ना. त्यानंतर जर बघितलं, व्याख्यान सकाळी 7 वाजता सुरू होतं. आता ॲडचा वापर काय होतो? ॲडचा अर्थ होतो कडे. ॲडचा अर्थ काय होतो? वाजता असा देखील होतो बरं. द लेक्चर स्टार्ट्स ॲट 7 AM. म्हणजे लेक्चर म्हणजे व्याख्यान, व्याख्यान सकाळी 7 वाजता सुरू होते. त्याने घड्याळाकडे एकदा नजर टाकली. आता बघा, या ठिकाणी ॲट या शब्दाचा वापर आपण, या शब्दयोगी अव्ययाचा वापर आपण कडे
असा कसा करतो बघा. त्यानं घड्याळीकडे एकदा नजर टाकली. ही ग्लान्स्ड, GLANCED, ग्लान्स्ड म्हणजे नजर टाकली. ही ग्लान्स्ड ॲट द क्लॉक फॉर अ व्हाईल. वाक्य परत ऐका. ही ग्लान्स्ड ॲट द क्लॉक फॉर अ व्हाईल. डोंट लॉफ ॲट दॅट बॉय. बघा, डोंट लॉफ ॲट दॅट बॉय म्हणजे काय, त्या मुलाला हसू नका. डोंट लॉफ ॲट दॅट बॉय. ही रेल्वे पुण्यात थांबत नाही असं जर मला म्हणायचं असेल, त्यावेळेस मी ॲट नावाच्या सिम्पल प्रिपोजिशनचा वापर कसा करेल बरं. धिस ट्रेन डज नॉट स्टॉप ॲट पुणे. धिस ट्रेन डज नॉट स्टॉप ॲट पुणे. ही रेल्वे पुण्यात थांबत नाही असं म्हणायचं. त्यानंतर जर बघितलं मी, बाय नावाचं शब्दयोगी आवे, BY, बाय. मग बायचा अर्थ काय होतो. बाय या शब्दाचा अर्थ ने किंवा वाजता असा देखील केला जातो बरं. मी 6 वाजेपर्यंत घरी पोहोचेन हे मला म्हणायचं आहे, तर मी काय करेल. मी 6 वाजेपर्यंत घरी पोहोचेन हे म्हणायचं असेल तर मी म्हणेल आय विल रिच, REACH. रिच म्हणजे पोहोचणे, RICH नाही बरं, REACH. आय विल रिच होम ॲट 6 o'clock. मी 6 वाजेपर्यंत घरी पोहोचेन. त्यानंतरचं वाक्य आपण बायचं काय करू. तो रेल्वेने प्रवास करेल. आता ने नावाचा शब्दाचा वापर जर करायचा असेल तर आपण ॲडचा करू शकतो. ही विल ट्रॅव्हल बाय ट्रेन. ही विल ट्रॅव्हल बाय ट्रेन. तो रेल्वेनं प्रवास करेल. आता इथं रेल्वेने म्हणजे बाय ट्रेन असा शब्दाचा वापर आलेला दिसून येतो. मी स्टेशनवर जाईपर्यंत गाडी निघून गेली होती. बघा, मी स्टेशनवर जाईपर्यंत गाडी निघून गेलेली होती. तसं तर हा परफेक्ट पास्ट टेन्स आहे. द ट्रेन हॅड लेफ्ट बाय द टाईम आय रिच्ड द स्टेशन. परत ऐका वाक्य. द ट्रेन हॅड लेफ्ट म्हणजे गाडी निघून गेलेली होती केव्हा. बाय द टाईम आय रिच्ड द स्टेशन. मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं, ही शूड हॅव रिच्ड पटना बाय नाव. पुन्हा ऐका. ही शूड हॅव रिच्ड पटना बाय नाव. आता तो आतापर्यंत पटण्यापर्यंत पोहोचलेला असलाच पाहिजे. शूड हॅव रिच्ड पोहोचलेला असला पाहिजे अशा पद्धतीचा वापर केला जातो. त्यानंतर आपण काय करूयात, फॉर नावाच्या प्रिपोजिशनचा अभ्यास करूयात. आता फॉर म्हणजे काय. फॉरचा अर्थ होतो साठी, FOR फॉर. त्याने मला पेनसाठी विचारलं. ही आस्क्ड मी फॉर पेन. पुन्हा ऐका, रिपीट करतो वाक्य मी. ही आस्क्ड मी फॉर पेन. त्यानं मला पेनसाठी विचारलं. आपण फिरायला जाऊ शकतो. बघा, आपण फिरायला जाऊ शकतो. वी कॅन गो फॉर अ वॉक. वी कॅन गो फॉर अ वॉक. आपण फिरायला जाऊ शकतो. वी कॅन गो. आता कॅन गो म्हणजे काय, जाऊ शकतो. इथं मी कॅन नावाच्या ऑक्झिलरी व्हर्बचा इथं वापर केलेला आहे. लेट्स गो फॉर अ मूवी. लेट्स गो फॉर अ मूवी. आपण सिनेमाला जाऊया. बघा, लेट्सचा वापर केला. लेट्स म्हणजे काय, लेटस असा शब्दाचा अर्थ. वी कांट मीट फॉर अ लाँग टाईम. वी कांट मीट फॉर अ लाँग टाईम. आपण फार दिवसांसाठी भेटू शकत नाही. आता भेटू शकत नाहीसाठी शब्द कोणता वापरलेला आहे, कांट मीट, कॅन नॉट मीट असं सुद्धा म्हणतात, ज्याचं शॉर्ट फॉर्म कांट असं होतं. फॉर अ लाँग टाईम म्हणजे फार दिवसांसाठी, किंवा फॉर लाँग टाईम म्हणजे फार वेळेसाठी असं देखील म्हणता येईल. सी वॉज फास्टिंग फॉर द होल मंथ. सी वॉज फास्टिंग फॉर द होल मंथ. ती पूर्ण महिनाभरासाठी उपवास करत होती. उपवास करण्याला शब्द कोणता आहे, फास्ट, FASTING. वॉज फास्टिंग.
उपवास करत होती उपवास करत होती म्हणजे काय, वॉज फास्टिंग म्हणजे काय, कंटिन्युअस पास्ट टेन्स झाला बरं हा, है ना. त्यानंतरचं आहे सचिन नीड्स मोर प्रॅक्टिस फॉर धिस मॅच. सचिन नीड्स मोर प्रॅक्टिस फॉर धिस मॅच. सचिनला या सामन्यासाठी आणखी सरावाची आवश्यकता आहे. सचिनला या सामन्यासाठी आणखी सरावाची आवश्यकता आहे. इट मीन्स सचिन नीड्स मोर प्रॅक्टिस फॉर धिस मॅच. फॉरचा आणखी एक वापर केला जातो, तो म्हणजे तुला कोणत्या कारणासाठी पैसे हवे आहेत असं मला वाक्य करायचं. समजा तुला कोणत्या कारणासाठी पैसे हवे आहेत. फॉर व्हॉट पर्पज डू यू नीड मनी. फॉर व्हॉट पर्पज डू यू नीड मनी. शी स्पोक टू मी ऑन फोन फॉर 10 minutes. शी स्पोक टू मी ऑन फोन फॉर 10 minutes. ती 10 मिनिटे माझ्याशी फोनवर बोलली. इट मीन्स आय वॉन्ट टू टेल समथिंग अबाउट फॉर प्रिपोजिशन्स. फॉरचा वापर आपण वेगवेगळ्या करण्यासाठी कसा करतो हे आपण पाहिलं. त्यानंतरचं तिसरं प्रिपोजिशन्स आहे, त्याला म्हणू आपण फ्रॉम. FROM. फ्रॉम म्हणजे पासून. बघा आता फ्रॉम म्हणजे पासून हे याचे उपयोग करत असताना आपल्याला होतं अनिलला बेंगलोरवरून कुरिअर मिळालेलं आहे. अनिलला बेंगलोरवरून कुरिअर मिळालेले आहे. आता मिळालेले आहे यासाठी शब्द कोणता आहे, रिसिव्ड. मित्रांनो आपण प्रिपोजिशनचा अभ्यास करत असताना मी टेन्सच्या सुद्धा माहिती मी सांगत आहे बरं. अनिल हॅज रिसिव्ड अ कुरिअर फ्रॉम बँगलोर. अनिल हॅज रिसिव्ड काय आहे, परफेक्ट प्रेझेंट टेन्सचा वापर इथं केलेला आहे. अनिलला बेंगलोरवरून कुरिअर मिळालेले आहे. पुन्हा कुठपासून मिळालेलं आहे तर बँगलोरपासून, म्हणजे बँगलोरवरून असा शब्द वापरला जातो. दे विल स्टार्ट द क्लास फ्रॉम मंडे. दे विल स्टार्ट द क्लास फ्रॉम मंडे. ते सोमवारपासून क्लास सुरू करणार आहेत. इन दिस सेंटेन्स हिअर सिम्पल फ्युचर टेन्स इज यूज्ड. हिअर दे वर्ड जो आहे हा काय आहे, कर्ता म्हणजे सब्जेक्ट. त्यानंतर विल आणि स्टार्टचा वापर केलेला आहे. शाल किंवा विल नंतर जर क्रियापदांचं मुख्य रूप जर वापरलेलं असेल तर त्याला शाल विल नंतर V1 वापरलेला असेल तर तो आहे सिम्पल फ्युचर टेन्स. बट नाऊ वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द प्रिपोजिशन्स. व्हाईल लर्निंग प्रिपोजिशन्स we must focus on the tense also. They will start the class from Monday. ते सोमवारपासून क्लास सुरू करणार आहेत. राजू हॅज टू वर्क फ्रॉम 9 AM to 7 PM. म्हणजे राजूला सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत काम करावं लागतं. इट मीन्स राजू हॅज टू वर्क फ्रॉम 9 AM to 7 PM. आता आपण फ्रॉमचे वापर वेगवेगळ्या पद्धतीने कसे होते पाहूया. आणखी एक उदाहरण खूप छान आहे. गणेश फेस्टिवल बिगिन्स फ्रॉम जुलै. गणेशोत्सवाची सुरुवात जुलैपासून सुरू होते हे सांगायचं. तू कुठून आला आहेस, व्हेअर हॅव यू कम फ्रॉम. व्हेअर हॅव यू कम फ्रॉम, तू कुठून आला आहेस. त्यानंतरचं वाक्य आहे फ्रॉम नेक्स्ट वीक आय विल लर्न म्युझिक. फ्रॉमचा वापर कसा केला बघा. फ्रॉम नेक्स्ट वीक म्हणजे पुढील आठवड्यापासून. फ्रॉम नेक्स्ट वीक म्हणजे पुढील आठवड्यापासून मी संगीत शिकेल. फ्रॉम नेक्स्ट वीक आय विल लर्न म्युझिक. दे विल गो ऑन अ स्ट्राईक फ्रॉम थर्सडे. सिम्पल फ्युचर टेन्स. दे विल गो ऑन स्ट्राईक फ्रॉम थर्सडे.
स्ट्राईक म्हणजे काय? STRIK, स्ट्राईक म्हणजे संप. जे विल गो ऑन स्ट्राईक फ्रॉम थर्सडे, ते गुरुवारपासून संपावर जाणार आहेत. द हनीबीज कलेक्ट मनी फ्रॉम फ्लावर्स. बघा वाक्य काय आहे? मधमाशा फुलांतून मध गोळा करतात है ना, किंवा फुलांपासून मध गोळा करतात असंही म्हणता येईल. हनीबीज म्हणजे मधमाशा. द हनीबीज कलेक्ट म्हणजे गोळा करतात हनी फ्रॉम फ्लावर्स. वी गेट अ लॉट ऑफ प्लेजर फ्रॉम नेचर. वी गेट अ लॉट ऑफ प्लेजर, PLEASURE. प्लेजर म्हणजे आनंद. आपल्याला निसर्गापासून खूप आनंद मिळतो. प्रत्येकानं आपल्या चुकांपासून काहीतरी शिकलं पाहिजे. एव्हरीवन शूड लर्न फ्रॉम आवर ओन मिस्टेक्स. एव्हरीवन शूड लर्न फ्रॉम आवर ओन मिस्टेक्स म्हणजे प्रत्येकानं आपल्या चुकांपासून काहीतरी शिकलं पाहिजे. इट मीन्स वी हॅव लर्न्ड दॅट हाऊ टू यूज फ्रॉम प्रिपोजिशन्स फॉर फ्रेमिंग सेंटेन्सेस. त्यानंतर बघायचं आपल्याला इन नावाचं सहाय्यकारी. इन नावाचं प्रिपोजिशन. इन म्हणजे काय? आत. इनचा अर्थ मध्ये असा देखील होतो. आता मी जर म्हणलं आईने फ्रीजमध्ये फळे ठेवलेली आहेत. आता मध्ये हा शब्द आहे, मग मी काय म्हणेल? मदर हॅज केप्ट द फ्रूट्स इन द रेफ्रिजरेटर. श्रेयस, आता समजा मी म्हणलं श्रेयस हॅज केप्ट द फ्रूट इन द रेफ्रिजरेटर म्हणजे अशा पद्धती श्रेयसनं फ्रीजमध्ये फळे ठेवलेली आहेत. त्यानंतर जर बघितलं आपण काही आठवड्यामध्येच ती तिचं शिक्षण पूर्ण करेल. आता काही आठवड्यामध्ये म्हणण्यासाठी काय म्हणावं लागेल? इन अ फ्यू वीक्स सी विल कम्प्लीट हर एज्युकेशन. इन अ फ्यू वीक्स. आता इथं इनचा वापर केलेला आहे. इन अ फ्यू वीक्स म्हणजे काही आठवड्यामध्ये. सी विल कम्प्लीट हर एज्युकेशन. सिम्पल फ्युचर टेन्सचा इथं वापर केलेला आपल्याला दिसून येतो. यू शूड नॉट फाईट इन द पब्लिक. यू शूड नॉट फाईट इन द पब्लिक. तू सार्वजनिक ठिकाणी किंवा लोकांमध्ये मारामारी करू नकोस. हे सांगत असताना इन द पब्लिक म्हणजे लोकांमध्ये हा शब्द इथं आपल्याला फोकस करावे लागेल. सी इन्सल्टेड मी. सी इन्सल्टेड मी इन फ्रंट ऑफ अदर्स. आता सी इन्सल्टेड मी इन फ्रंट ऑफ अदर्स. लक्षात, इन फ्रंट ऑफ अदर्स ही इन फ्रंट ऑफ ही इट इज अ फ्रेज. त्यामध्ये इनचा वापर केलेला आहे. तिनं सगळ्यांसमोर माझा अपमान केला. हे वाक्य म्हणायसाठी मी इथं सी इन्सल्टेड मी इन फ्रंट ऑफ अदर्स. मुंबईचं आयुष्य खूप गतिमान आणि व्यस्त आहे. हे वाक्य म्हणण्यासाठी मला काय म्हणावं लागेल? लाईफ म्हणजे जीवन, आयुष्य. लाईफ इन मुंबई इज व्हेरी फास्ट. लाईफ इन मुंबई इज व्हेरी फास्ट अँड बिझी. मग इथं आपण इन नावाच्या प्रिपोजिशनचा वापर केलेला दिसून येतो. आता असे अनेक आहेत, जसं आपण बघूया आज. OF ऑफ म्हणजे चाचीचे. OF ऑफ म्हणजे चाचीचे. इंग्रजीचा प्रमाणित शब्दकोश खूप उपयोगी पडेल. हे वाक्य जर सांगायचं असेल, अ स्टँडर्ड ऑफ डिक्शनरी ऑफ इंग्लिश लँग्वेज विल बी व्हेरी हेल्पफुल. महाराष्ट्रातील लोकांना गणेशोत्सव आवडतो. द पीपल ऑफ महाराष्ट्र. द पीपल ऑफ महाराष्ट्र लाईक गणेश फेस्टिवल. इयत्ता 6वीचे विद्यार्थी शास्त्रीय नृत्य सादर करतील. स्टुडंट्स ऑफ 6th स्टँडर्ड विल बी परफॉर्मिंग अ क्लासिकल डान्स. आपण 4 जण सिनेमा पाहायला जाऊ. 4 of us will go to watch a movie. आपण उद्या शहराच्या बाहेर चाललो आहोत. We are going out of stations tomorrow. We are going out of stations tomorrow. आता जर मला म्हणायचं आहे मी या पावसाला खूप कंटाळलो आहे. I am tired up of this rain. कृपया तू
मला एक ग्लास पाणी आणून देशील का? इट इज अ व्हर्बल क्वेश्चन्स. पण व्हर्बल क्वेश्चनचा वापर करत असताना या ठिकाणी ऑफ नावाच्या शब्दयोगी अव्ययाचा वापर कशा पद्धतीने करतो बरं मी? विल यू ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज? विल यू ब्रिंग मी अ ग्लास ऑफ वॉटर प्लीज? यापैकी मला 10 चॉकलेट द्या हे म्हणायचं असेल, गिव मी 10 ऑफ दीज चॉकलेट्स. त्यानंतर आहे ऑन नावाचं सहाय्यकारी क्रियापद. ऑन नावाचं शब्दयोगी अव्यय. ऑन म्हणजे वर. आय एम सिटिंग, आता मला म्हणायचं असेल आय एम सिटिंग ऑन द चेअर. आय एम सिटिंग ऑन द चेअर, मी खुर्चीवर बसत आहे. ऑन द चेअर, खुर्चीवर. झाडावर पक्षी आहेत. द बर्ड्स आर ऑन द ट्री. द बर्ड्स आर ऑन द ट्री. टेबलावर पुस्तक ठेव. कीप द बुक्स ऑन द टेबल. कीप द बुक्स ऑन द टेबल. तुझ्या डोक्यावर तुझा चष्मा आहे. युअर स्पेक्स आर ऑन युअर हेड. युअर स्पेक्स means what? Spectacles. Your glasses are on your head. What is on your cap? What is on your cap? तुझ्या टोपीवर काय आहे? मी स्टूलवर उभा आहे. I am standing on the stool. हा बॉक्स सर्वात वर ठेव किंवा हे खोके सर्वात वर ठेव. कीप धिस बॉक्स ऑन द टॉप. आता OFFचा वापर जर बघितला आपण, OFF म्हणजे आता मला म्हणायचं रस्त्याच्या बाजूला, मग काय वापरेल? OFF, ऑफ द रोड. त्यानंतर अप म्हणजे वर आहे ना, अप म्हणजे वर. द आता मी अपचा वापर कशा पद्धतीने करतोय बघा. द स्काय इज अप, आकाश वर आहे. यू विल हॅव टू क्लाइंब अप द हिल. यू विल हॅव टू क्लाइंब अप द हिल, तुला टेकडीवर चढावे लागेल. विल हॅव टू क्लाइंब, चढावे लागेल. यू विल हॅव टू रीड. आता बघा विल हॅव टूचा वापर मी करतोय, अपचा तर ते करतोयच. यू विल हॅव टू क्लाइंब अप द हिल. आता आऊट या शब्दाचा अर्थसुद्धा बाहेर असा होतो, प्रत्येक दिवशी मी संध्याकाळी बाहेर जातो. एव्हरी डे आय गो आऊट इन द इव्हिनिंग. एव्हरी डे आय गो आऊट इन द इव्हिनिंग. आम्ही बाहेर गवतावर खेळतो. वी प्ले आऊट ऑन द लॉन. LAWN, लॉन म्हणजे गवत. आता इम्परेटिव्ह सेंटेन्सचा वापर करताना म्हणजे आज्ञार्थी वाक्यांमध्ये देखील आपण आऊट या शब्दयोगी अव्ययाचा वापर करतो. कसा करतो पहा. कम आऊट ऑफ युअर रूम. कम आऊट ऑफ युअर रूम, तू तुझ्या खोलीबाहेर ये. माझ्या आजीला बाहेर गवतावर चालायला आवडतं. माय ग्रँडमदर लाईक्स टू वॉक आऊट ऑन द ग्रास. ग्रास म्हणजे गवत. WITH विथ म्हणजे बरोबर. WITH विथ म्हणजे सोबत. आता मी जर म्हणलं आय टेक माय फूड अलॉंग विथ माय पॅरेंट्स. आय टेक माय फूड अलॉंग विथ माय पॅरेंट्स, मी माझं जेवण माझ्या आईवडिलांबरोबर करतो. आय प्ले विथ माय डॉल. आय प्ले विथ माय डॉल, मी माझ्या बाहुलीबरोबर खेळतो.
आय गो टू स्कूल विथ माय ब्रदर. मी माझ्या भावाबरोबर शाळेत जातो. आय गो टू स्कूल विथ माय ब्रदर. मित्रांनो, त्यानंतर आपण TILL टिल म्हणजे पर्यंत कसं वापरतात ते पाहूया. नेहा, मी घरी येईपर्यंत बाहेर जाऊ नकोस. नेहा, डोंट गो आउट टिल आय कम होम. नेहा, डोंट गो आउट टिल आय कम होम. मी पोळी करेपर्यंत बिस्किट खा. ईट बिस्किट्स टिल आय मेक अ चपाती. तू या विषयामध्ये तज्ज्ञ होईपर्यंत सराव करत राहा. तू या विषयामध्ये तज्ज्ञ होईपर्यंत सराव करत राहा. प्रॅक्टिस टिल यू बिकम ॲन एक्सपर्ट. प्रॅक्टिस टिल यू बिकम ॲन एक्सपर्ट. प्रॅक्टिसची स्पेलिंग काय आहे बरं? PRACTISE. प्रॅक्टिस हे इथं क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. वी ऑलरेडी नो दॅट we always use first form of verb at the beginning of the sentence, at the beginning of imperative sentence. आता तुम्हाला स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवत असेल. त्यांनी सुद्धा एक वाक्य म्हणलेलं, उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका. इथं जो शब्द आहे ध्येयप्राप्तीपर्यंत, त्यासाठी स्वामी विवेकानंदांनी कशा पद्धतीचं इंग्रजीमध्ये वापर केला असेल बरं? अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच्ड. इथं अराइज म्हणजे काय? उठा. अवेक म्हणजे काय? जागे व्हा. AWAKE, जागे व्हा. अँड स्टॉप नॉट म्हणजे थांबू नका. कुठपर्यंतसाठी कोणता शब्द वापरला? टिल द गोल इज रीच्ड. गोल म्हणजे ध्येय, GOAL, टार्गेट, ज्याला आपण आणखी एक शब्द कोणता आहे? टार्गेट. नंतरचं आता काही कंपाऊंड प्रिपोजिशन्स आहेत, है ना, ज्यामध्ये ॲक्रॉस म्हणजे पलीकडे. आपल्याला या ठिकाणी ॲक्रॉसचा अर्थ पलीकडे सुद्धा होतो. त्यानंतर सी लिव्ज जस्ट ॲक्रॉस द रोड. ती रस्त्याच्या बाजूला राहते. सी लिव्ज जस्ट ॲक्रॉस द रोड. ती रस्त्याच्या बाजूला राहते. स्क्रीनवरून आकृत्या वेगानं सरकल्या. The figures moved rapidly across the screen. The figures moved, MOVED, moved म्हणजे सरकल्या. Rapidly म्हणजे वेगाने. Across the screen. पूर्ण ऑस्ट्रेलियाभर तो कार्यक्रम प्रसारित केला गेला. The program was broadcast across ऑस्ट्रेलिया. आता अलॉंग नावाचं जो शब्द आहे, शब्दयोगी अव्यय आहे. अलॉंग म्हणजे काय? बरोबर. ती तिच्या काकू बरोबर आली. सी केम अलॉंग विथ हर अंट. सी केम अलॉंग विथ हर अंट. शीलाला लोकांबरोबर राहायला आवडते. शीलाला लोकांबरोबर राहायला आवडते. शीला लाइक्स टू स्टे अलॉंग विथ पीपल. शीला लाइक्स टू स्टे अलॉंग विथ द पीपल. निशा तिच्या मित्रमैत्रिणीबरोबर सिनेमाला गेली. निशा वेंट फॉर अ मूवी अलॉंग विथ हर फ्रेंड्स. निशा वेंट फॉर अ मूवी अलॉंग विथ हर फ्रेंड्स. आता अलॉंग म्हणजे सोबत, अलॉंग म्हणजे बरोबर, अशा पद्धतीचा अर्थ या इथं आपल्याला मिळतो. त्यानंतरचं प्रिपोजिशन्स आहे मित्रांनो अबाउट. कोणतं आहे?
अबाउट, ABOUT, अबाउट म्हणजे च्या विषयी. अबाउटचा अर्थ काय होतो? च्या विषयी किंवा च्या बद्दल. तू कशाबद्दल विचार करत होतास? तू कशाबद्दल विचार करत होतास? व्हॉट वेअर यू थिंकिंग अबाउट? व्हॉट वेअर यू थिंकिंग अबाउट? एका गरीब मुलाविषयी ही गोष्ट आहे. एका गरीब मुलाविषयी ही गोष्ट आहे. द स्टोरी इज अबाउट अ पुअर बॉय. The story is about a poor boy. He told me about his childhood memories. He told me about his childhood memories. त्याने मला त्याच्या लहानपणीच्या आठवणीविषयी सांगितले. He told me about his childhood memories. आता ही अबाउट हिज चाइल्डहुड मेमरीज म्हणजे लहानपणीच्या आठवणीविषयी. आठवणीसाठी शब्द कोणता आहे इथं? मेमरीज आहे. मी तुला दिलेल्या पैशाविषयी काय झालं? मी तुला दिलेल्या पैशाविषयी काय झालं? व्हॉट अबाउट द मनी आय गेव यू? व्हॉट अबाउट द मनी आय गेव यू? आता या ठिकाणी इंग्रजीमधले विल्यम वर्ड्सवर्थ नावाचे कवी हे सर्वांनाच माहीत असतील. विल्यम वर्ड्सवर्थ यांना निसर्गाविषयी लिहायला आवडायचं. हे जर वाक्य मला म्हणायचं असेल, विल्यम वर्ड्सवर्थला निसर्गाविषयी लिहायला आवडायचं, तर मी काय म्हणेल बरं? विल्यम वर्ड्सवर्थ loved to write about the nature. विल्यम वर्ड्सवर्थ loved to write about the nature. आता अबव म्हणजे काय? या ठिकाणी अबव या शब्दाचा अर्थ होतो वर असा सुद्धा होतो. मग आता समजा कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, द अबव मेन्शन्ड पर्सन इज, अबवचा वापर करावा. द अबव मेन्शन पर्सन इज ऑन द वॉन्टेड लिस्ट. वर नमूद केलेला माणूस, वर नमूद केलेली व्यक्ती ही हवी आहे, है ना. चॅरिटी इज द बेस्ट व्हर्च्यू अबव ऑल. चॅरिटी इज द बेस्ट व्हर्च्यू अबव ऑल. द बेस्ट इट इज अ सुपरलेटिव्ह डिग्री. सगळ्यांपेक्षा दानशूरता हा चांगला गुण आहे. अराउंड, AROUND, अराउंड म्हणजे काय? सभोवती, है ना. ते झाडांच्या भोवती आनंदाने नाचले. दे डान्स्ड अराउंड द ट्री हॅपीली. दे डान्स्ड, DANCED, इट इज अ सेकंड फॉर्म ऑफ वर्ब, डान्स्ड. दे डान्स्ड अराउंड द वर्ड, दे डान्स्ड अराउंड द ट्री हॅपीली. तिने पूर्ण बागभर पाणी फवारलं. तिने पूर्ण बागभर पाणी फवारलं. सी स्प्रिंकल्ड वॉटर ऑल अराउंड द गार्डन. सी स्प्रिंकल्ड वॉटर ऑल अराउंड द गार्डन. म्हणजे अराउंडचा अर्थ काय होतो बरं? सभोवती. बिफोर, BEFORE, बिफोर म्हणजे पूर्वी. बिफोर म्हणजे काय? पूर्वी. आता समजा मी म्हणलं ती जाण्या अगोदर पार्टीला सुरुवात झालेली नव्हती. ती जाण्या अगोदर पार्टीला सुरुवात झालेली नव्हती. बिफोर सी रीच्ड, REACHED, बिफोर सी रीच्ड द पार्टी हॅड नॉट बिगन. बिफोर सी रीच्ड द पार्टी हॅड नॉट बिगन. आता बिहाइंड, BEHIND, बिहाइंड म्हणजे, बिहाइंडचा अर्थ काय होतो? मागे असा सुद्धा होतो बरं, पाठीमागे असा. मी जर म्हणलं कुत्र्याने हाड त्या झाडामागे लपवले. कुत्र्याने हाड त्या झाडामागे लपवले. द डॉग हिड द बोन बिहाइंड दॅट ट्री. द डॉग हिड, HID, हिड म्हणजे लपवणे. हाईडचं दुसरं रूप हिड आहे. द बोन बिहाइंड दॅट ट्री.
बिटवीन म्हणजे दोन्हीमध्ये, बिटवीन म्हणजे दोन्हीमध्ये. कीप धिस सिक्रेट बिटवीन अस, हे गुपित आपल्यामध्येच ठेव, बिटवीन अस. बियॉन्ड म्हणजे बियॉन्डचा अर्थ काय होतो बरं? बियॉन्ड म्हणजे आवाक्याबाहेरचं असेल. समजा ती तिच्या आवाक्याबाहेरचं काम करते. सी वर्क्स बियॉन्ड हर कॅपॅसिटी, सी वर्क्स बियॉन्ड हर कॅपॅसिटी. फ्रेंड्स, वी have learnt different types of various types of prepositions. Now I hope you understood these all prepositions. Thank you.